अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. उस्मानपुरा येथील श्रावस्ती बुद्धविहार द्वारकापुरी एकनाथनगर येथे भिक्षू संघ सकाळी 7 वाजता चारिकेसाठी आले असता येथील श्रद्धावान उपासक उपासिका यांनी मोठ्या श्रद्धेने सर्व भिक्षू संघांना भोजनदान करून पुण्य अर्जित केले. भिक्षू संघाने द्वारकापुरी परिसरात असलेले श्रावस्ती बुद्धविहार येथे सर्व उपासक उपासिका यांना भंतेजींना धम्मदेशना दिली. वर्षावा सुरू असल्या कारणाने दररोज श्रावस्ती बुद्धविहार येथे बुद्ध व त्यांचा धम्मग्रंथ याचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमासाठी रत्ना ससाने, डॉक्टर शीला खरे, ललिता धाकडे, विद्या म्हस्के, वर्षा वाहुड, विमल वाघमारे, पडसोडेताई, संगीता डोंगरदिवे, सुकेशनी प्रधान, सुनीता प्रधान, चंपाबाई खरात, पूजा खरात, उषा डोळस, मंगल सातपुते, वंदना गंगावणे, बबिता बनसोडे, माधुरी तायडे, विभा गंगावणे, सविता मोरे, कांता मेश्राम, अलका भोजने, नंदा तायडे, सुंदराबाई वानखडे, आई घोरपडे, आई आदित्य धाकडे, दिलीप ससाणे, अनिल वानखडे, चेतन गाडे, शिल्पा जीवने, सविता दांडगे, ज्योती सुरडकर, अंजू देहाडे, रेखा मुडे, चंद्रकला इंगोळे यांनी परिश्रम घेतले. नमो बुद्धाय. जय भीम. मी त्रिरत्न बुद्धिस्ट देवळाई परिसर चा अध्यक्ष या नात्याने सांगू इच्छितो की आमच्या ट्रस्टतर्फे औरंगाबाद शहर आणि आमच्या परिसरामध्ये गेल्या 25 वर्षापासून पूजनीय भिक्खू संघाची चारिका आम्ही संपन्न करत असतो. या चारिकेमध्ये भंतेजी आपल्या विहारातून निघून जिथे आम्हाला आमंत्रित केलेलं असतं त्या ठिकाणी आम्ही जात असतो. आज उस्मानपुरा येथील द्वारकापुरी येथील श्रावस्ती बुद्ध विहार या परिसरातील श्रद्धावान उपासक उपासिका यांनी पूजनीय भिक्खू संघास चारिकेमध्ये भोजनदान दिलेलं आहे. या भोजनदानाच्या कर्मामुळे, कुशल कर्मामुळे त्यांचं आयुष्य, वर्ण, सुखबल हे 4 लाभ त्यांना मिळणार आहेत आणि हे नित्यनियमाने केलं पाहिजे. आम्ही दर रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी चारिका संपन्न करत असतो, भिक्खू संघाला घेऊन जात असतो आणि हे गेल्या 25 वर्षापासून आम्ही नियमितपणे करत आहोत. आपला हा जो उपक्रम आहे हे भगवान बुद्धाच्या काळापासून चालू आहे. 2600 वर्ष होऊन गेलेत तेव्हापासून हा उपक्रम चालू आहे. तीच पद्धत आम्ही 25 वर्षापासून इथे औरंगाबाद शहरामध्ये नियमितपणे करत आहोत. आणि हा करण्यामागचा उद्देश असा आहे की आपल्या लोकांना अजून माहिती नाही आहे की चारिका काय असते, पिंडपात काय असतं. पिंडपात करणे म्हणजे सर्व गर्व, सर्व अहंकार बाजूला ठेवून भिक्षापात्र घेऊन लोकांच्या, उपासकांच्या दारासमोर उभं राहून अन्नाची भिक्षा मागणे. वास्तविक पाहता भंतेजी दारापुढे जाऊन उभं राहून काही मागत नाहीत, फक्त ते मौन धारण केलेलं असतं चारिकेदरम्यान आणि ते तिथे उभे राहतात. उपासक येतात आणि त्यांना त्यांच्या पात्रामध्ये दान करतात. ह्या दानामुळे भंतेजींचं एका दिवसाचं जीवन चालणार आहे. आणि हे दान करणं का आवश्यक आहे तर भिक्खू संघ आपलं घरदार सोडून, आपले नातेवाईक सोडून आपल्यापर्यंत बुद्धाची वाणी, बुद्धाचा धम्म पोहोचवण्यासाठी आपल्यापर्यंत आलेले असतात आणि त्यांना जिवंत राहण्यासाठी आपण त्यांना भोजनदान केलं पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांना सुकर होतं की आपल्यापर्यंत धम्म पोहोचवतात. आणि ही परंपरा वर्षानुवर्ष चालू आहे. या निमित्ताने आपण आज सर्व उपासक उपासिकांनी जे भोजनदान दिलेलं आहे त्या कुशल कर्मामुळे नक्कीच आपण निर्वाण पदापर्यंत जाण्यासाठी एक पाऊल टाकलेलं आहे. असंच आपण कुशल कर्म नियमितपणे करत राहिलं तर एक दिवस नक्कीच आपण सर्वात जे निर्वाण पद आहे, सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात शेवटी मिळणारं हे निर्वाण पदाला आपण नक्कीच प्राप्त होऊ शकतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम.